2025ची चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकली आणि संपूर्ण भारतवासियांना उत्साह ओसंडून वाहताना काल पाहायला मिळाला. आज त्याच जे भारताचा जो कॅप्टन आहे रोहित शर्मा, त्यांचे कोच आपल्यासमोर बसलेले आहेत, दिनेश लाड सर आहेत. सर, पहिली प्रतिक्रिया काय होती ज्या क्षणी तो क्षण आला आणि मला वाटतं जडेजाने काल चौकार लगावला? कशा पद्धतीने तुम्ही तो क्षण अनुभवला? खरं तर मी ॲक्च्युली मॅच बघितली नाही, कारण मी फ्लाईटमध्ये होतो त्यावेळेस. मी दिल्लीला गेलो होतो आणि ज्यावेळेस चेस करताना फक्त रोहितची थोडी इनिंग बघितली. त्याच्यानंतर मला माहीत नाही काय झालं. मी खूप टेन्समध्ये, कारण फ्लाईटमध्ये आपल्याकडे काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे खूप टेन्समध्ये बसलो होतो. विचार करत होतो काय होतं आहे, काय नाही, काय होते काय नाही. आणि ज्यावेळेस मला वाटते 9:30च्या सुमारास ज्यावेळेस कॅप्टनने अनाऊन्समेंट केली पायलटनी की इंडिया विन, तर मी ओरडलो जोरात. लोकांना काही कळलं ना मी का ओरडलो, पण मी स्तब्ध बसून राहिलो. मी काही रिॲक्ट केलं नाही त्याच्यानंतर. पण खूप आनंद झाला, कारण रोहितने मला ज्या पद्धतीने सांगून गेला होता की ज्यावेळेस T20 वर्ल्ड कपला ज्यावेळेस गेलेला त्यावेळेस मला सांगितलेलं की तुम्हाला एक मोठी गुरुदक्षिणा देईन, आणि त्यांनी ती गुरुदक्षिणा दिली होती T20 वर्ल्ड कप आणून. आणि त्याच्यानंतर ह्याही ठिकाणी जाताना तो मला बोललेला की सर, चॅम्पियनशिप पण आम्ही, चॅम्पियन ट्रॉफी पण आम्ही जिंकू. त्याच्यामुळे मला कॉन्फिडंट होता, कारण त्यामुळे मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस माझ्या इंटरव्ह्यूज झाल्या सुरुवातीपासून पहिल्या मॅचपासून, त्यावेळेस मी एकच बोलत होतो की आपण चॅम्पियन होणार म्हणून. मला कॉन्फिडन्स. त्याचं कारण का, की रोहितने मला प्रॉमिस केलेलं की ही चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही जिंकून येऊ म्हणून. एकही मॅच ते ह्याच्यामध्ये हारले नाहीत, पण प्रत्येक वेळी टॉस हारत गेले आणि काल देखील तेच झालं. रोहित शर्मा यांच्या नावावर टॉस हरण्याचा एक रेकॉर्ड झाला. गुरु म्हणून तुम्ही कसं बघता? टॉसचं तर काय काय सांगू शकत नाही, कारण टॉस कसा उडवणं, कसा हे करणं ते ते काही शिकवलं जात नाही. ते नॅचरल आहे. ते आता जो निर्णय होईल त्याच्यावरच असते. पण टॉस हरला, पण एक गोष्ट चांगली झाली की आपण सगळ्या मॅचेस जिंकलो. नक्की सर. काय अशी आठवण सांगाल ज्या वेळेला रोहित तुमच्याबरोबर शिकत होता आणि तुम्ही त्याला एक गुरुपदी राहून धडे देत होतात? कशा पद्धतीने हे धडे देत होते? खरं तर मी ज्यावेळेस त्याला बघितलं 12 वर्षाचा असताना, मी त्याला बघितलं. त्याला एक बॉलर म्हणून त्याला घेऊन आलेलो शाळेत. त्याला एका मॅचमध्ये बघितल्यानंतर 12 बॉल टाकलेले, आणि मला शाळेसाठी मुलंही हवं होती. मी त्याला शाळेत आणलं, आणि त्याच्यानंतर पहिल्या वर्षी ज्यावेळेस तो खेळला तर बॉलर म्हणून खेळला. आणि शाळा नवीन असल्यामुळे आमची तेवढी पाहिजे तशी प्रॅक्टिस होत नव्हती. पण नेक्स्ट इयरला ज्यावेळेस मी त्याला अंडर-16 टीममध्ये पण घेतला, तो अंडर-14मध्ये पण होता. आणि एक दिवस अचानक मी प्रॅक्टिसला येताना एक मुलगा नॉकिंग करताना मी बाहेरून बघितलं. तर म्हटलं कोण करतो आहे म्हणून आतमध्ये आलो, तर हा बॅटिंग करत होता. तर मी त्याला म्हटलं तू बॅटिंग करतो? म्हणाला हो सर. मी त्याला 7 आणि 8 नंबरला काहीतरी नेटमध्ये बॅटिंग दिली. ज्या पद्धतीने केली बॅटिंग तर मला आवडली त्यावेळेस. मग मॅचमध्ये त्याला 7 नंबरला पाठवलं. ते 40 धावाची खेळ गेली, पण ती मॅच आम्ही हरलो अंडर-16ची. ज्यावेळेस अंडर-14ची मॅच आल्या त्यावेळेस मी त्याला वरती बॅटिंग करायला लागलं, कारण मला वाटायला लागलं की याच्यामध्ये वेगळं पोटेन्शियल आहे बॅटिंगमध्ये. मी त्याला म्हटलं तू बॅटिंगमध्ये जास्त फोकस करणं गरजेचं आहे, तू बॅटिंगमध्ये जास्त फोकस कर. ज्यावेळेस मॅच आली त्यावेळेस मी त्याला ओपन करवली. त्याला म्हटलं तू ओपनला जा, आणि त्या मॅचला त्याने 140 धावाची खेळी केली. आणि तिथून जो तो रोहित सुटला. कारण बघा, टॅलेंट हे त्याच्याकडे होतंच, टॅलेंट नॅचरल होतं, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर जास्त मला एक सगळ्यात चांगलं वाटते की मी त्याला बॅटिंग करताना पाहिलं, आणि मी त्याला बॅटिंगमध्ये फोकस केला. आणि आज तो जगातला एक धडंदाज म्हणजे धडाकेबाज फलंदाज झाला. याचा मला खूप त्याचं स्वतःबद्दल अभिमानच आहे मी म्हणेन. सर, आपण जर बघितलं तर हा त्याला तुम्ही आणण्याचा अनुभव होता. मात्र यामध्ये असा एखादा क्षण असेल की त्यावेळेला सुद्धा वाटलं की नाही, हा मुलगा ह्यामध्ये काहीतरी आहे, असा तो क्षण नेमका कुठला आला होता? खरं तर ज्यावेळेस 10वीमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी जवळजवळ 12 का 13 100 केले होते. आणि त्यावेळेस मी बऱ्याच लोकांना सांगितलं ह्या मुलाकडे वॉच करा म्हणून, ह्या मुलाला बघा. मुंबईच्या सिलेक्टरना पण सांगितलेलं. आणि त्यावेळेस मला जरा कळायला लागलं की सुरुवातीला असं माहीत नव्हतं की तो जाऊन पुढे देशासाठी खेळेल. पण ज्यावेळेस 10वीमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावेळेस मला थोडं वाटायला की हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी चमत्कार करणार, आणि त्यांनी करून दाखवला. आज रोहित कॅप्टन म्हणून नावारूपास आलेला आहे. ज्या पद्धतीने धोनी कॅप्टन म्हणून फेमस झाला, त्या पद्धतीने रोहित देखील कॅप्टन म्हणून फेमस झाला आहे. आणि आजही म्हणतायत त्याला सगळे की तू काहीही झालं तरी आम्हाला हवा आहेस. तर त्यामध्ये तुम्हाला कसं फील होतं?
डेफिनेटली, कारण त्याच्याबद्दल खूप घाणेरड्या चर्चा होत चालल्या होत्या. कोणीतरी एका काँग्रेसी लीडरनी पण ट्विट केलेलं की तो मोठा झाला आहे, म्हणजे एकदम अनफिट आहे. परत त्याच्या कॅप्टनशिपबद्दल तिने काहीतरी कॉमेंट्स केल्या होत्या. तर त्यावेळेस बरीच चर्चा झाली. मग त्यावेळेसच मी म्हटलेलं की रोहित शर्मा जर मोठा झाला असता त्यांनी स्लिपमध्ये फिल्डिंग केली नसती किंवा 15-30 यार्डाच्या आतमध्ये म्हणतात जिकडे अलर्ट फिल्डर असावा लागतो तिकडे फिल्डिंग केली नसती. मग तो मोठा कसा झाला? आणि कॅप्टनशिपबद्दल म्हणले त्याचे रेकॉर्ड्स तुम्ही काढले तर 4 लाईन आय सी सी चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ते केलेलं आहे. कॅप्टनशिपमध्ये त्याच्या अंडर त्याच्या आपण पोचलेलो आहोत. त्याच्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीबद्दल पण बोलणं चुकीचं आहे. तर हे चुकीचं चाललं होतं. आणि कालही बरीच चर्चा झाली. कालही मी दिल्लीमध्ये असताना बरेच चॅनलवाल्यांनी मला विचारलं की आता त्याची शेवटची मॅच आहे का, तो रिटायर होणार का? म्हटलं असं तुम्ही का म्हणताय रिटायर होणार? तो 2027चा वर्ल्ड कप खेळेल, 2027चा वर्ल्ड कप भारतासाठी जिंकून आणेल आणि त्यानंतर रिटायर होईल. आणि मला 100% गॅरंटी आहे. आणि त्यांनी कालही सांगितलं मला वाटते प्रेस कॉन्फरन्समध्ये की माझ्या रिटायरमेंटची तुम्ही काळजी करू नका, मी रिटायर होणार नाही म्हणून. आणि मलाही कॉन्फिडन्स आहे तो आणि विराट हे दोघंही वर्ल्ड चॅम्पियन आपलं वन डेचा 2027चा वर्ल्ड कप खेळले, कदाचित त्याच्यानंतर ते रिटायरमेंट देतील. खरं तर ही जी खेळी होती ही अशी होती की एकही मॅच ते हरले नाहीत सर. काल देखील पिचबद्दल बोललं जात होतं. दुबईच्या स्टेडियमबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. इतकंच नव्हे तर इतर संघांमधनं देखील फक्त इंडिया दुबईमध्येच खेळते अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या. मात्र या सगळ्या चर्चांना त्यांनी कुठेतरी बाजूला सारून त्यांची जी कामगिरी आहे ती पार पाडली. कसं हे स्पिरिट कसं दिलं? डेफिनेटली, कारण फक्त रोहितच नाही की संपूर्ण टीमनी जो परफॉर्मन्स केला आहे, म्हणजे तुम्ही शुभम गिलचे 100 बघा, तुम्ही विराट कोहलीचे फलंदाजी बघा किंवा के एल राहुलने केलेली फलंदाजी किंवा हार्दिक पंड्याने केलेला ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघा किंवा अक्षर पटेलने केलेला ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघा, सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला दिला आहे. इवन आपल्या बॉलर्सनी खूप सुंदर गोलंदाजी केली, आपल्या स्पिनर्सनी खूप चांगली. आणि मी सिलेक्टर्सना त्याचं श्रेय देईन, कारण एका बॅट्समनला ड्रॉप करून म्हणजे यशस्वी जयस्वालला ड्रॉप करून त्यांनी वरुण चक्रवर्तीला टीममध्ये आणलेलं, म्हणजे बॅट्समनच्या ऐवजी बॉलर आणलेला. म्हणजे त्याच्यावर किती त्यांनी भरोसा ठेवला असा प्रकारच झाला तो प्रकार. आणि त्यात रोहितनी आणि गौतम गंभीरनी वरुण चक्रवर्तीला खेळून त्याच्यावर जे त्याला सांगितलं की तूच एक चांगला बॉलर आहेस, तूच काहीतरी चमत्कार करून, आणि त्यांनी ते चमत्कार करून टाकला. म्हणजे त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्याच्यामुळे हा टीम गेम होता. टीम गेममुळे आपण आज चमत्कार करू शकलो असं मी म्हणेन. सर आपण जर बघितलं तर रोहित कॅप्टन्सी निभावत होता. एकीकडे त्याची टीम देखील त्याला साथ देताना पाहायला मिळाली. मात्र ह्या सगळ्यात काल जर आपण बघितलं तर रोहित वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसला होता. 70पर्यंत तो पोहोचलेला होता जवळपास. आणि असं वाटत होतं की तो सेंचुरी मारणार आज. मात्र त्याची सेंचुरी थोडक्यात हुकली. पण कालचा फॉर्म त्यांनी जो सुरुवातीला दाखवला तो खूप वेगळा होता असं वाटतं का? डेफिनेटली, कारण त्याला चॅम्पियनशिप जिंकायचीच होती. आणि दुसरी एक चांगली गोष्ट झाली की आपल्याला टार्गेट सेट करायला मिळालं. म्हणजे 250चं टार्गेट आपल्याला माहीत होतं की आपल्याला 50 ओव्हरमध्ये करायचं आणि ते 5च्या ॲव्हरेजनी करायचं. त्याच्यामुळे त्यांनी जी खेळी केली कालची खेळी, त्यांनी म्हणजे एकही शॉट्स त्यांनी खराब खेळला नाही, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेळला, सिंगल्स चांगले धावला. त्याच्यामुळे कालची खेळ, आणि त्याला माहीत होतं की मी जर चांगला खेळला तर आपल्या टीमला त्याचा खूप फायदा होईल. आणि त्याने ते करून दाखवलं. आणि त्याच्या डोक्यामध्ये काही वेगळं होतंच, कारण त्याला त्याच्याबद्दल वेगळ्या चर्चा चाललेल्या होत्या. त्यालाही माहीत होतं की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, कारण माझ्याबद्दल ही चुकीच्या चर्चा होत आहेत. त्यांना प्रूव्ह करायचं रोहित शर्मा काय प्रकार आहे हे त्याला ज्यांनी त्याच्याविरुद्ध जे कॉमेंट्स पास केले त्यांना दाखवायचं. आणि त्याने काल त्यांनी करून दाखवलं. सर आता ते लवकरच तुमच्यापर्यंत येतील, सगळे लवकर भारतातही येतील. कशा पद्धतीने तुम्ही आता सेलिब्रेशन करणार आहात? त्यांनी तुम्हाला गुरुदक्षिणा दिलेली आहे, मात्र शिष्य म्हणून तुम्ही त्याला काय भेट द्या? शिष्य म्हणून मी काही भेट देऊ शकत नाही. शिष्य म्हणून मी म्हटलं ना, का शिष्य म्हणून मी त्याला एक चांगला बॅट्समन बनवण्यासाठी मदत केली, हीच मी त्याला मदत केलेली आहे. आता त्यांनी ती शिष्य म्हणून ती मोठी मदत त्यांनी घेतली. आणि आज पूर्ण जगात त्यांनी त्याचंही आणि त्याच्यापेक्षा त्याचं माझंही नाव केलं. कारण आज रोहित शर्मा नसता तर दिनेश लाडला कोणी ओळखलं नसतं. त्याच्यामुळे रोहित शर्माला क्रेडिट देणं फार महत्त्वाचं आहे. आज रोहितने जे माझं नाव केलं, आज मला द्रोणाचार्य मिळालं, त्याचं श्रेय मी रोहितला देईन, शार्दूलला देईन.
हरमीतला देईन, सिद्धेश लाडला देईन, कारण ह्या मुलांमुळे मला द्रोणाचार्य मिळालं, नाही तर मला द्रोणाचार्य मिळालं नसतं. म्हणजे माझ्यासाठी शिष्य मोठे आहेत, मी मोठा नाही आहे. गुरु फक्त गाईड करू शकतो, गुरु बनवू शकत नाहीत. ते स्वतः बनले गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे आज दिनेश लाड मोठा झालेला असं मी म्हणेन. सर पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे एकंदरीत? शेवटचा प्रश्न. पुढची स्ट्रॅटेजी काय आहे की 2027चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवायचं आहे त्यांनी. आणि जसं आत्तापर्यंत त्यांनी देशातली 140 करोड जनतेला खुश केलेलं आहे, तसंच त्यांनी वर्ल्ड कप जिंकून आणून पुन्हा एकदा खुश करणं, हेच मी त्याच्याकडनं हे करेन. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ते हे होते दिनेश लाड, जे रोहित शर्मा यांचे कोच होते. रोहितला ज्यांनी मैदानात खेळताना बघितलं आणि फुलताना देखील बघितलं, ते त्याचे कोच दिनेश लाड यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. आणि आता पुढे 2027ची ट्रॉफी कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले जातील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेंसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई.